नमस्कार, मी तृप्ती लोंढे. आजचा दिवस थोडा वेगळाच होता. तोच दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते. कोल्हापूर आणि कर्नाटकला पार्सल पाठवायचे होते, तर ते सकाळी पार्सल तयार करून घेतले आणि पार्सल घेऊन आम्ही निघालो. वाटेत बघा, उसाच्या गाड्या फुल भरून चाललेल्या होत्या. सकाळपासून संध्याकाळपर्यंत थंडी, ऊन, पाऊस हे असलं काहीच बघत नाहीत ही लोक. खूप कष्ट करतात ही लोक. थोडं पुढं गेल्यानंतर ऊसतोडीचे काम करणाऱ्या लोकांच्या झोपड्या दिसल्या. लहान लहान झोपड्या आणि साधे जीवन जगणारी लोक आहेत. हाच आहे तो कारखाना जिथे सगळा ऊस जातो. ऊस घेऊन आलेल्या गाड्या नंबरने उभा राहिलेत बघा इथं. कारखाना चालू झाल्या या गायी येतात कारखान्यावरती. त्यांना खाण्यासाठी ऊस असतो इथं म्हणून. आम्ही शाळेला जात होतो तेव्हा हे असली दुकानं ते काही सुद्धा नव्हते इथं. चुकून जर गाडीतलं पेट्रोल संपलं तर पेट्रोल टाकण्यासाठी पेट्रोल पंप सुद्धा नव्हता इथं. तो सुद्धा झाला इथं बघा. आत्ता आम्ही पोहोचलो कुर्डुवाडीमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा पोस्टाकडे गेलो आम्ही. तर फायनली आम्ही टायमिंगच्या आधी पोस्टात पोहोचलो बरं का. आम्ही पार्सल घेऊन ऑफिसमध्ये गेलो, पण तिथं लाईट नव्हती. त्याच्यामुळे आम्ही ते पार्सल घेऊन रिटर्न आलो, कारण लाईट नसल्यावर तिथे स्कॅन होत नाही. पण आपला दिवस इथंच थांबत नाही बरं का. आमच्याकडे एक ऑर्डर होती, ती ऑर्डर देण्यासाठी पुढे निघालो. जिथं ऑर्डर द्यायची होती तिथे पोहोचलो आम्ही आता. तर ही बघा रेल्वेची चाक. बघितली नसली तर बघून घ्या. आम्ही गेटवरती वेट करत होतो, तिथं आले कस्टमर. त्यांना आपण पावडर दिली, माहिती सांगितली आणि रिटर्न आलो. ही बघा कुर्डुवाडीतली खाऊ गल्ली. ही बघा शांताबाई ठुमके देत चालते कशी. ही आहे मंडई आपली. आम्ही माघारी येतच होतो तेवढ्यात ते आपण कस्टमरला पावडर दिलेली, त्या कस्टमरचा कॉल आला की आम्हाला अजून एक पॅकेट पाहिजे. तर परत आम्ही रिटर्न माघारी फिरलो आणि त्या गेटवरती जाऊन पोचलो. त्यांना ते पॅकेट देऊन परत तिथून रिटर्न निघालो. घराकडे याच्या रस्त्याला लागलो होतो. संध्याकाळचे 5 वाजलेले, त्याच्यामुळे शाळा सुटलेली होती. विद्यार्थी सगळे चालले होते. तर हे बघा महाशय काय करतायत. तर हे बघा, मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले, पाचट किंवा गवत हे न जाळता त्याच्यावरती प्रक्रिया करून ते आपण खत म्हणून आपल्या रानात वापरू शकतो. त्याच्यावर वेस्ट डिकम्पोजरची फवारणी करून ते आपण कुजवू शकतो. आत्ता आम्ही पोहोचलो आजोबाच्या रानात, जिथे कांदे चिरायला चालू होते. तर हे बघा, आमचा राजा पण आलता तिथं. कांद्यांचा कलर बघा कसला आहे. पूर्ण प्लॉट कांद्याचा आहे. घरी चाललो होतो म्हणून राजासाहेबांना बोलवलं. हे बघा पळत चालते घरी जाण्यासाठी. तर ही आहे आमची मका. तिथून निघालो आम्ही घरी, कारण कामावरून सुट्टी झालती. तर फायनली आम्ही घरी पोहोचलो. तो बघा राजा कसा पळायला लागला आता घर आलं की जवळ. हा होता आमचा आजचा दिवस. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.